शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, मी आज संजय शेठ शिवाय शेठ आयर मुक्काम पोस्ट घारगाव तालुका संगमनेर या ठिकाणी असून शेठनी तब्बल 3 प्रकारच्या बोरं लावलेली आहेत आणि त्यांनी खास कलकत्त्याहून हे रोप आणलेत. आणि हे जे आता बोराची बाग चालू झालेली आहे, साधारण डिसेंबरपासून चालू झालेली आहे. कस्टमरची प्रचंड मागणी आहे, बोरं अतिशय चविष्ट आहेत. तर ह्या 3 प्रकारच्या कोणत्या जाती आहेत हे आपण स्वतः संजय शेठ यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. शेठ नमस्कार. नमस्कार. हे झाड आता कोणतं आहे त्याविषयी? हे बॉल सुंदरी म्हणून आहे. हे बॉल सुंदरी आहे, सफरचंदा सारखं दिसतं. ही बॉल सुंदरी. बरं बरं बरं. ह्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? हे अतिशय खायला चवदार गोड आहे आणि वजन जास्त आहे. बरं बरं. आता ही झाड आहे, ही पहिला बहार आहे का दुसरा बहार आहे? पहिलाच बहार आहे. आणि ह्याची लागवड कधी केली तुम्ही? मी डिसेंबरच्या 23ला गेली, म्हणजे 24मध्ये गेली. हां हां हां. आणि ह्याचं फ्लॉवरिंग कधी चालू झालं? 18 एप्रिलला मी छाटणी केली होती खालून. हां 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 हां. आणि मग साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फ्लॉवरिंग चालू झालं. आता ह्याच्यामध्ये नर आणि मादी जसं डाळिंबात असतं तसं काय असतंय का ह्याच्यामध्ये? नाही, तसं काही वाटलं नाही. सेल्फ पॉलिनेशन आपण जसं द्राक्षासारखं सीताफळासारखं आहे. हां, म्हणजे सेटिंगला जास्त त्रास नाही जास्त झाला. म्हणजे डाळिंबापेक्षा चांगलं आहे हे सेटिंगसाठी. अतिशय सुंदर आहे डाळिंबापेक्षा. हां हां. आता हे झाड वय किती आहे ह्या झाडाचं लावल्यापासून? साधारण 24 किंवा 22 महिने. बरं बरं बरं. आणि लावल्यानंतर किती महिन्यात हे झाड चालू झालं उत्पन्न? हे पहिलं 6 महिन्यातच ते चालू झालं. 6 महिन्यातच चालू झालं. बरं. एका झाडाला सरासरी किंवा एकरी उत्पन्न ह्याचं काही सांगता येईल का? नाही, मला असं वाटतं म्हणजे जर हे झालं तर एकरी जाणं म्हणण्यापेक्षा आता हे मी एका झाडावर कमीत कमी 50 किलो, जास्तीत जास्त 125 किलोपर्यंत माल येईल. हां 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 हां. असं खर्च फार कमी आहे ह्या झाडाला? फार कमी आहे. म्हणजे फक्त ह्याच्यावर रोग म्हणलं तर भुरी आणि आळी एवढंच असेल? हा, भुरी आणि फळमाशी. हा, फळमाशी येते. बरं बरं बरं. आणि पक्ष्यांचा त्रास होऊ नये म्हणून नेट लावले. अशा प्रकारे शेड नेट लावण्याची गरज आहे. आता ह्याला जी तुमची बाग चालू झालेली आहे, आता किती दिवसाआड तोडा करावा लागतो ह्याचा? आम्ही दररोज तोडतो. म्हणजे माझ्याकडे ह्या 3 व्हरायटी असल्यामुळं आज एक तोडली, उद्या एक तोडली. आता ही तुम्हाला जशी बॉल सुंदरी दाखवली तशी मिस इंडिया आहे. आता हे नारळासारखी मिस इंडिया आहे. ह्या मिस इंडिया व्हरायटी बद्दल काय सांगसाल? ही गोडच आहे, पण बॉल सुंदरीपेक्षा कमी गोड आहे. बरं बरं बरं. आणि चव पण कमी आहे, थोडी कमी. बरं बरं. आणि ह्याचं पण उत्पन्न पर झाड 100-125 किलो निघतंय ह्याचं पण? कमीत कमी 60 किलो 125 किलो पर्यंत जायला पाहिजे. हा. आता डिसेंबर मध्ये चालू झालंय, आता फेब्रुवारी महिना चालू झाला, तर अजून 1-2 महिने चालेल? 15 मार्च पर्यंत चालेल असं वाटतंय. कारण ही साईज अजून जी बारकाली आहे का नाही, ही साईज होता करता समजा ही आहे. हो, माल भरपूर आहे. हा, माल भरपूर आहे. आता ह्याचा माल संपलेला बागेला म्हणजे ताण वगैरे द्यावा लागतो परत पुढचा माल? एकदा मार्च एंडला करून एप्रिलला आपण साधारण 20 एप्रिलच्या आसपास छाटणी करणार. तर मग आपल्याला ते डिसेंबर मध्ये हार्वेस्टिंगला येईल. आता छाटणी ह्याची कशी असते? साधारण एक 6 इंच किंवा 4-5 इंच जमिनीपासून म्हणजे खालून कट करायची. बरं बरं बरं. आणि त्याचे जे नवीन शूट येतील, नवीन शूट आले की त्याच्यातले 5-6 ठेवायचे, बाकीचे काढायचे. आणि मग ते पडू वाऱ्याने वगैरे पडतात, त्याला तार वगैरे लावा लागते. हे आपण तार आहे. बरं 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 बरं. 2 तार आवडले? 2 तार आहे. बरं. आणि ह्याला खालून सपोर्ट सुद्धा द्यावं लागतंय झाड आपण जसं डाळिंबाला देतोय तसं. बरं 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 बरं. आता हे तुमचं लागवडीचं अंतर काय शेठ्याचं? 2 झाडांमधलं अंतर 12 फूट आहे. बरं. आणि असं 2 लाईन मधलं 16 फूट आहे. बरं. म्हणजे 16x12 लागवड अंतर आहे. साधारण 1 एकर मध्ये 1 एकर मध्ये 240 झाडं झाली. बरं बरं. आता आपल्याकडे तिसरी एक व्हरायटी आहे इथं झाड दाखवलं तुम्ही. ह्या व्हरायटीचं नाव काय सांगितलं तुम्ही? काश्मीरी रेड लाल म्हणतात. काश्मीरी लालेला. ते बोक काढावं तोडून तेवढं शेट. दिसायला अतिशय आकर्षक आहे फळ आणि गोड. आपण आता खाल्ली बोर, तर अतिशय छान आहे ह्याची सुद्धा चव. ह्याचं सुद्धा उत्पन्न बॉल सुंदर एवढं होतंय. पण बॉल आर्ली म्हणजे हार्वेस्टला लवकर येते, 15 दिवस 21 दिवस. म्हणजे मार्केटला माल लवकर येतो, त्यामुळे रेट सुद्धा सापडतात साधारण चांगले. पण बॉल सुंदरी सारखी चव नाही ह्या झाडांना. नाही, थोडी आंबट आहे पण टेस्टी, पातळ कातळ एकदम स्मूथ खायसारखं. म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे सफरचंदासारखं लागतं. सफरचंदासारखं लागतंय. हे खूप चविष्ट आहे, गोड आहे, शुगर चांगली आहे ह्याला, चव आहे एकदम. आता ह्याची लागवड जर करायची असेल तर योग्य कालावधी कोणता वर्षातील? साधारण नोव्हेंबर डिसेंबर लावलं पाहिजे. म्हणजे मग पुढच्या डिसेंबर पर्यंत सर्क्युलेशन होईल. एप्रिल मे ला त्याची रिकट केला आपण
तर मग आपला साधारण नोव्हेंबर हा, डिसेंबरला माल परत चालू होईल माल चालू होईल आणि परत पुढचा सीझन परत अजून परत, एप्रिल मेला हा. आपल्याला धरता हा. येईल. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि पहिल्या 6 महिन्यात साधारण 30 हा. किलो माल निघतो, पहिल्या वर्षी हा. निघतो. आणि ह्याची जर रोपं वगैरे शेतकऱ्यांना पाहिजे असतील तर कुठे मिळतात? नाही, मी काय केलं होतं त्यावेळेस बबन गाडवे म्हणून मला त्यांनी मी ते कलकत्त्यावरून त्यांनी दिली. कलकत्त्यावरून ट्रेननी मला नाशिक रोडला आली होती. तिथून मी कलेक्ट केली आणि आणलं असं. बर 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 बर. तर शेतकरी बांधवांनो, बॉल सुंदरी काश्मीरी असेल किंवा अजून एक मिस व्हरायटी इंडिया. मिस इंडिया आहे, अशा 3 प्रकारच्या शेटणेकडे व्हरायटी आहेत. अशी ते जबरदस्त नियोजन केलेलं आहे. डिसेंबर महिन्यापासून माल चालू आहे, दररोज माल तोडायला चालू आहे, दररोज पॅकिंग चालू आहे, दररोज विकायला चालू आहे. अतिशय कमी खर्च आहे. फक्त बोरी आणि लाल फळमाशी असेल किंवा थोडीफार आळी असेल, हे नियोजन करायचं आहे. अतिशय कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेतकऱ्यांसाठी अतिशय ही चांगली बोराची व्हरायटी आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. धन्यवाद.